पुरी आहे, अंडा आहे आणि ही सब्जी आहे कोणती. हे आहेत याकचे शेपूट. ही ॲपल ब्रँडी आहे, ही घेतलेली आहे आणि आता टेस्ट करता आहे, बघू टेस्टिंग कशी आहे. हॅलो, सो गुड मॉर्निंग फ्रॉम कानरुक. सो आता आवरलं आहे आमचं आणि समोर बघाल तर हा अन्नपूर्णा पूर्ण दिसतो इकडे. हा पूर्ण अन्नपूर्णा आहे आणि या साईडला माचापुचरा आहे, तो आता विजिबल नाही आहे, पण अन्नपूर्णा विजिबल आहे पूर्ण. आणि आमचा ब्रेकफास्ट पण आला इकडे. इथे आहे पुरी आहे, अंडा आहे आणि ही सब्जी आहे कोणती. सो आता ब्रेकफास्ट करू आणि मग निघू जॉन्सनसाठी, म्हणजे मुक्तिनाथसाठी थोड्या वेळात. बस आजचं सकाळ एवढंच आहे. आणि सकाळी दोन्ही पुरा ही अन्नपूर्णा रेंज विजिबल होती, आता फक्त हा एवढंच विजिबल आहे. आणि बाकी ह्या साईडला माचापुचरे आणि इकडं दोन्ही अन्नपूर्णाचे पीक आहेत. इथं एक आहे आणि ह्या साईडला एक पीक आहे. सो आता ब्रेकफास्ट करू, अजून त्यांचे कॉस्ट्युम्स घालून फोटोज काढायचे, सो ते फोटोज वगैरे काढू आणि मग निघून जाऊ जॉन्सनसाठी. सो ब्रेकफास्टमध्ये आहे हे सर. तर आता आमचे कॉस्ट्यूम घालून फोटोज काढून झालेत. हे इकडं मम्मीने घातला कॉस्ट्यूम, आम्ही काढून ठेवले. आता फोटोज काढून झाले, आता निघतोय डायरेक्ट खाली. आता खाली चाललो आहे, समोर अन्नपूर्णा दिसतंय इकडं. आणि बस आता सगळे तयारी करतात खाली जायची. आमचा ड्रायव्हर गेला आधीच खाली. सो आता निघू इथून थोड्या वेळात. भेटूया तुम्हाला डायरेक्ट खाली पार्किंगमध्ये, नाहीतर मग डायरेक्टमध्ये रस्त्यात कुठं व्हिडिओ काढायचंही आलं तर. तर आता आम्ही निघालो आहे रिटर्न जायला. सो खाली आम्ही ट्रेक करतो आहे, 1 किलोमीटर आहे खाली. सो खाली जाऊन बॅग भरून मग जॉन्सनसाठी निघणार. इकडून असा व्ह्यू आहे असं. नमस्ते. सो आता आलो आहे मी फायनली खाली. आता कारमध्ये बसू, गाडीत बसू, बॅगवरती ठेवू आणि निघू जॉन्सनसाठी.
तर आता मी जॉन्सॉनच्या रस्त्याला आहे आणि इथं थांबलो आहे रूपसे वॉटरफॉलला. हा बघा केवढा मोठा वॉटरफॉल आहे. सो आता इथे थोडे फोटोज काढू आणि मग निघू पुढे जॉन्सनसाठी. हिरोईन आहे. तर आता रूपसे वॉटरफॉलवरून वरती आलो आहे आणि इकडे मागं परमिट चेक होतं आहे. हे परमिटचे ऑफिस आहेत. इथं परमिट चेक होतं आहे, त्यासाठी गाडी थांबली आहे. सो आता अजून मे बी 30 किलोमीटर असेल. बघूया किती टाईम लागतं अजून. आत्ता वाजलेले 2:30. मोस्टली आता उद्याच जाऊ आम्ही. आणि हे इकडं असं आहे पूर्ण बाहेर. जर तुम्ही अन्नपूर्णाचा परमिट पोखराला नसेल काढला तर और काठमांडूला नसेल काढला तर इकडेही होतं चेक. म्हणजे इथेही तुम्हाला काढून भेटतो. सो खाली नाही काढला तर इथं वरती पण काढू शकता तुम्ही. सो आणि प्राईस पण सेम असते. म्हणजे खाली जर पोखराला काढलात तरी, काठमांडूला काढलात तरी आणि इकडे वरती येऊन काढलात तरीही सेम प्राईस असेल. हे आहे रूपसे वॉटरफॉलच्या नंतर येतं चेकिंग पॉईंट.
आता आम्ही इथं रस्त्यामध्ये उतरलो आहे शालिग्राम शोधायला. ही जी नदी आहे काली गंडकी, या नदीमध्ये भेटतात शालिग्राम. तर इथं हे विकायला पण आहेत. सो इथे बघून खाली जायचं आहे. म्हणजे इथं बघायचेत कशी आहेत शालिग्राम. जर ठीक असेल तर खाली जाऊ. मग ठीक म्हणजे इथं बघायचेत कशी आहेत आणि खाली जाऊन शोधायचेत. सो हे असे असतात शालिग्राम. आता असेच खाली जाऊन शोधायचे आम्हाला, भेटतात काय. नाही भेटले तर इथून विकत घ्यायचे. आता आलो आहे खाली आम्ही नदीमध्ये. इथं खूप सारे सिमिलर दगड आहेत. कोणता शालिग्राम आहे कोणता नाही काही कळत नाही. आणि सगळं शोधतो इकडं. मी आहे बाकी नजारे तर एकदम भारी आहेत. हे असे दगड भेटत आहेत. पण हा शालिग्राम नाही आहे. आम्हाला काय भेटला नाही आहे शालिग्राम. हे काही दगड आम्ही जमा केले तिकडं, पण यातला कोणता पण शालिग्राम नाही आहे. सो असो, आम्ही हे दगड जमा करून नेतो आहे. बघू, नाही तर मग बाहेरून शालिग्राम घेऊ आता. कारण खूप वेळ शोधला आम्ही, जवळजवळ अर्धा पाऊण तास, पण नाही भेटला. तुम्ही हे नजारे बघा समोरचे. इथून काली गंडकी रिव्हर, हा समोर एक बर्फाचं ग्लेशियर आहे समोरच, आणि इकडं बर्फ आहे आणि पुरी नदी आहे. चल हां थांब एक मिनट. तो आहे शालिग्राम इथं ठेवले ते. कितने का है? 50 rupees start 1500 sama kayak. 1500. 50 रुपीज ते. तो ट्राई के सुखाते मतलब कैसे है इसको ट्राई के? हाँ हाँ तर आता आम्ही आलो आहे मारफा विलेज. सो आता मारफा विलेज थोडं एक्सप्लोअर करू. आणि इथं आम्हाला या गेटला ड्रायव्हरने सोडलं. इकडे एक गेट आहे आणि नेक्स्ट गेट त्या साईडला आहे. सो तिकडे एकदा जाणार. हो, हा आहे मारफा विलेजचा पहिला गेट. म्हणजे इथून आम्ही एंट्री करतो आहे आणि नेक्स्ट गेट आहे तिथून बाहेर जायचं आहे. सो हा आहे मारफा विलेज. सो इथं नाही जिवंत नाही. सो इथं या ठेवलेला एक फोटो काढण्यासाठी हा असा ज्याचा म्हणजे जिवंत नाही आहे, तो मेलेला आहे. फक्त त्याची स्किन काढून भुसा टाकून त्याला तिथं ठेवलं आहे. मारफा विलेज
मी तुला हे सांगतोय, ब्रँड सांगतोय, तू घे, तू घ्यायचं काम कर. हे बघ, हे ताशे लोकल ड्रेस घालून पण फोटो काढतात. यांनी घातलेत. आम्ही वरती गांधरुकला काढले, सो इथं नाही काढणार. बट हे असे त्यांचे लोकल ड्रेस आहेत. नाही हाय, अजून पुढं आहे, भरपूर चालायचं मध्ये. ही इकडची शाळा सेकंडरी स्कूल आहे. काय दगड शालिग्राम. ते तिकडं वरती मॉनेस्ट्री आहे वाटतं, आणि हा त्यांचा मेन गेट आहे, पहिला गेट. हे आहेत याकचे शेपूट. हे पूजेसाठी किंवा नॉर्मली घरात ठेवण्यासाठी वापरतात, की चांगलं असतं ते, सो त्याच्यासाठी. काय सो ह्या घरांवर जे हे आहेत, लाकडं आहेत, तर त्यांची हिस्ट्री अशी आहे की आधीच्या काळात ज्यांच्या घरावर जास्त लाकडं ते तेवढे रिच मानले जायचे. पण हे सगळा आधीच्या काळात होता, आत्ता काही नाही आहे. सो हे असं हे आहे. आणि तो तिकडं मॉनेस्ट्री आहे त्या साईडला, आणि असा प्युअर हे आहे. फिरतात. हे इथं बसायला याकची खाल असते, ती आहे. याच्यावर बसल्यावर एकदम गरम फील येतं. हे असं सॉफ्ट आहे एकदम असं. इथं सारे भरपूर दुकान आहेत, आणि अशी मार्फा विलेज आहे. हे इथं नवीन कन्स्ट्रक्शन होतं आहे मे बी. बट हे असे सगळे ह्या लाईनीला, ही जी लाईन आहे त्या लाईनीला सगळे जुने दुकान आहेत, एकदम जुने घरं पण आहेत, आणि एकदम मस्त दिसत आहे. माझ्या पुलामध्ये मॉनेस्ट्री. सो इथं आहे मॉनेस्ट्री, खूप वरती आहे. हा गेट आहे मॉनेस्ट्रीचा, आणि असा हा रोड आहे. काय आज्यांना ते सगळ्यांचे डोळे तसे आहेत ना. का दुकानात इथं हे ब्रँडी लावलेत, ॲपल ब्रँडी आहेत सगळ्या. आणि इथं सुनील दादा आणि पप्पा बसलेत टेस्ट करायला ब्रँडी कशी लागते. आणि असं त्यांचं दुकान आहे. आतमध्ये असा थंडी हवा येते एकदम. ही ॲपल ब्रँडी आहे, ही घेतलेली आहे, आणि आता टेस्ट करताय, बघू टेस्टिंग कशी आहे. आणि ही प्रसिद्ध आहे इकडची मार्फा विलेजची ॲपल ब्रँडी. सो बघूया. जोरात घटका मारलाय. कशी आहे? मस्त आहे. तर ह्यांना आवडलेली आहे ॲपल ब्रँडी, आणि ही आहे ती मार्फा ॲपल ब्रँडी.
सो आता इथून हा पाणी वाहतोय, एकदम स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ नाही आहे पाणी तर नदीचाच आहे, जो तो काली गंडकी रिव्हरचा जसा पाणी आहे तसंच पाणी वाहत आहे एकदम. आणि हे सगळे आहेत ॲपलचे झाडं, सगळे ॲपल ट्रीज आहेत बघ. तर पाणी आता जी ही साईड आहे, या साईडला सगळे जुने घर आहेत. जर बघाल तर तुम्ही हे सगळे जुने घर आहेत. आणि वरती हे असं आहे, हे सगळे जुने घरं. आधी या टाईपमध्ये घरं होते इकडे आणि आता सगळं चेंज झालं आहे. आता सगळे असे घरं झालेत. आधी हे असेवाले घरं होते इथं. हाल आहे सेकंड गेट. हा इथून आम्ही मागच्या गेटनी आत घुसलो आणि या सेकंड गेटनी आता बाहेर. चालता चालता स्टेटस टाकते तो. थांबायचं नाही. पकडतो लगेच काय. इकडून नको फिरव, इकडून उलटा फिरवशील तो. त्या साईडनी फिरवायचा. हा असा. व्हिडिओ फक्त त्या एवढंच त्या हॉटेलचाच बघितलं, बाकी कुठला व्हिडिओ बघितला नव्हता. भी क्लियर हुआ ऊपर वाला, ये बड़ा वाला क्या ऊपर वाला? हाँ नीलगिरी तरफ इस साइड में, लेफ्ट साइड में धौलाधार है क्या? उधर आप ना होटल से भी देख. लगेच गाणं. हे मम्मी समोर बघ गुफा दिसत आहेत तशा होते. तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे जॉन्सनला. आणि हे आमचे आहेत हॉटेल रूम. इकडं अमोनाईट म्हणून हॉटेल आहे, तिथं आमचे रूम्स आहेत. आणि छोटेसे रूम आहेत, म्हणजे पोखरा आणि गांधरूपेक्षा भरपूर छोटे. आणि इथे थंडीमुळं ह्याला बेडला हीटर पण आहेत. सो आणि मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता बाहेरचा व्ह्यू कसा आहे इकडून. सो बाहेर डायरेक्ट समोर बर्फाचे डोंगर दिसत आहेत, हा वाला. आणि एक मागच्या साईडला आहे, हा वाला बहुतेक धौलागिरी आहे. आणि त्या साईडला एक आहे, तिथं निलगिरी आहे. म्हणजे दोन हे पीक इथून दिसतात, धौलागिरी आणि निलगिरी. सो आता मी खाली जाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल धौलागिरी आणि निलगिरी दोन्ही पण. सो हा जो आहे इकडे तो आहे धौलागिरी पर्वत. आणि हा इकडे बघाल, हा समोर आहे निलगिरी पर्वत. तो इथं दोन पर्वत आहेत, धौलागिरी आणि निलगिरी. सो असं आहे. आणि हे सेम हॉटेल आपला टिपिकल टाईप आहे. आणि समोर आहे प्रॉपर डोंगर. सो हा आहे सगळं हॉटेल. हॉटेलवरून व्ह्यूज. हा आमचं हॉटेल आहे इकडं वर. चांगलं हॉटेल आहे,
सो आता बघू, आता थोड्या वेळाने डिनरला जाईल आणि मग नंतर झोपून जाऊ, कारण उद्या आम्हाला जायचं आहे 6:30 वाजता वरती मुक्तीनाथसाठी. आणि भरपूर थंड हवा आहे इकडे, म्हणजे जर कधी आला तर तुम्ही इकडून जॅकेट घेऊनच या, कारण हा सेम लडाख सारखा आहे, म्हणजे सुकी थंडी आहे, भरपूर हवा चालते इकडे. सो आता भेटूया डायरेक्ट उद्या मे बी, आणि कारण आता जेवून आम्ही डायरेक्ट झोपून जाऊ. सो बाय.